ठेवी बंदीखाना तुझा सांगे, माझं सत्य म्हणा, मी जो झालेला मुलगा आणून देईल आणि तुझ्या हवाली करून देईल. आणि संतुताला सांगितलं ठेवा बंदीखान्यामध्ये. बंदीखान्यामध्ये देवकीला आणि वसुदेवाला का ठेवण्यात आलं याचंही सांगतो मी तुम्हाला. आणि कृष्ण हा देवकी आपला यशोदेच्या म्हणजे नंतर मिळा भेटलाच का नाही 14 वर्षानंतर, हे सांगतो मी तुम्हाला येते समोर बघा. आणि सांगण्यात आलं दूतांना ठेवी बंदीखाना दूता सांगे. दूतांना सांगितलं गेलं, बंदीखान्यात ठेवलं. मग होता से प्रसूत आणुनिया देत. प्रसूत झाली, कीर्तिमान नावाचा मुलगा जन्माला आला आमच्या आईला तुरुंगामध्ये. आणि तो तुरुंगातला घेतलेला मुलगा कोणाकडे आणला? कंसाकडे आणला. कंसाकडे आणल्यानंतर कंस तसा दयाळू होता. तो कोण होता कंस माहित आहे तुम्हाला? कोण होता कंस? कंस 14वा इंद्र होय. इंद्र शापित होता. याला श्राप होता कोणाचा? अदितीचा. अदितीचा नाही, दितीचा श्राप होता. अदितीचे देव आहे. दितीचा श्राप होता. कोणाचा? दितीचा श्राप होता. ते तिकडे भरपूर कथा आहे तिकडे. तो कंसाच्या रूपामध्ये का आला हा अदितीचा आता आहे म्हणून सांगावं लागेल तुम्हाला, कारण कंसाच्या नगरीमध्ये आलो आपण, फिरून आलो आपण. तर हा इंद्र होता. एक दिवस दिती आणि अदिती हे कोणाच्या पत्न्या आहेत? हा कश्यप मुनीच्या. दिती आणि अदिती. आता अदिती मोठी, दिती लहान होती. आता अदितीने देव झाल्या, पण हिच्या पोटी एकही पुत्र नव्हता. मग कोणतरी सांगितलं का तू कुलसंवन व्रत कर आणि तू आपल्या पतीकडून आशीर्वाद घे, मुलगा प्राप्त कर. इंद्राची पाठ पाहणारा बघा मोठा आशय आहे यामध्ये. इंद्राची पाठ पाहणारा पुत्र निर्माण कर तू. मग तिनं कश्यपजीची विनंती घेतली. तिला सांगितलं कमी मला कुलसंवन व्रत करायचं आहे, आशीर्वाद द्या मला. ते 1 वर्षाचं असते कुलसंवन व्रत. मग हिनं धारण केलं आणि व्रत करत असताना आपल्या आईनं अदितीनं सांगितलं कोणाला? इंद्राला सांगितलं, इंद्रा अरे तुला मारणारा तयार होत आहे, तुझा शत्रू. मग पाय तुला काय करायचं आहे? इंद्र कपटी होता. इंद्रानं बरं ठीक आहे असं आहे का? यानं लाडीगोडी लावली दितीला. मोठी लहान आई करता मग तिची सेवा करण्यासाठी तिथं गेला. तो काय म्हणते इंद्र? आई अगं आई तू खूप तुला त्रास येतात सर, तर मला तुझी सेवा करण्यासाठी थोडी संधी देते का? हिलाही असं वाटलं सेवा करते, करू द्यायची नाही का. तर तो सेवा करायला घरी गेला. करत असताना तिचे हातपाय चेपून देऊ लागला. मला सांगा तुमच्या सुनबाईनं जर तुमचे हातपाय जर चेपून दिले तर तुम्हाला झोप लवकर लागन का रातभर लागणार नाही? हा मोकळ्या बोला बा तुम्ही, बोला मोकळ्या मनापासून. हा तुमचे हातपाय जर दाबून दिले, चोळून दिले तर लवकर झोप लागल ना 5 मिनिटांमध्ये. तिला तसंच झालं. त्या दितीला काय झालं, याने हातपाय चूर्ण चाललं केले ना 5 मिनिटात झोप लागली. झोपता कामा नाही, झोपता येत नव्हतं. झोपण्याबरोबर याला संधी मिळाली. इंद्रानं लहान रूप केलं, गर्भामध्ये शिरला दितीच्या आणि यानं आपलं वज्र काढलं. तिचा गर्भाले मारल्याबरोबर 7 भाग केले. किती? 7 भाग झाले. मग पुन्हा ते एक वज्र मारल्यावर 7 49 झाले. किती? 49. तेव्हा ते विनंती करू लागले आणि म्हणतात दादा तू आमचा भाऊ, आम्ही तुमचे भाऊ नाही का, तू माझा भाऊ आहे, आम्ही तुमचे भाऊच आहे. काहून आमच्यावर अत्याचार करतस तू? आमचा कोणता दोष आहे यामध्ये? मग बघा मी सांगेल तसं करायला लागल तुम्हाला, तुझ्याच मतानं ऐकल. बरं मग ते 7 किती झाले होते? 49. त्याच्यापासून कोण निर्माण झाले?
जन्म दिला तिनं तर ते मरुद्गण होय 49. मरुद्गणाची संख्या किती आहे? 49. ते मरुद्गण झाले. आणि त्यानंतर मग हे दितीला माहीत झाल्यानंतर दितीनं श्राप दिला. कोणाला? इंद्राला श्राप दिला. मूर्खा, मला गर्भ इतके प्रयत्न करून तो गर्भ मी तुझी पाठ तुला मारणारा असा पुत्र निर्माण करत होती आणि तू माझा गर्भ तू मरुद्गणामध्ये निर्माण केला. त्यामुळे तुला श्राप देतो मी का तू सुद्धा जसे माझे 7 मारले, बघा किती आशय येतोय, जसे 7 माझे मारले ते 7ची 49 करून, आणि तसंच तुझ्या बहिणीचे जसे माझ्या बहिणीचा मुलगा तू माझ्या बहिणीच्या मुलाचे तू माझे मारले, तसेच तू पुढच्या जन्मामध्ये तुझ्याच बहिणीचे 7 मुलं मारशील. हा श्राप देऊन टाकला आणि म्हणून त्याला इथं जन्म घ्यावा लागला. कंसाच्या रूपामध्ये तो कंस होई तसा आला. मग त्यानं होता ते प्रसूत आणण्यात येत तसा विचारी होता तो. आणि त्यानं सांगितलं, का रे बाबा इथं राहणं उभे तुम्ही, कमाल झाली बाबा, जवळ जवळ या माझ्या मी कथाकार, तुम्ही नाराज. आतापर्यंत दूर का राहिले तुम्ही? जर चलला तर मी तुम्हाला काधी दिनी तर झाल्या. चला, जर काय झालं माहिती आहे का, तर होता ते प्रसूत आणून या तिथं काय झालं तर त्यावेळेस विचारी असल्यामुळे त्याला असं वाटलं का याला मारून करते काय, आपल्याला हिच्या पोटी 8व्याची भीती आहे ना, याले मारून करते काय. त्यावेळेस आले नारायण. म्हणा नारायण. आता आहे नारदाचं काम. नारायण नारायण आले. नारद मुनी आले. नारद मुनी म्हणते कंसाले, हे मूर्खा, कंस मूर्खा आहेस तू का मारणं त्याले? नाही रे म्हणे, एकापासून याच्यापासून भीतीच नाही म्हणे, याला मारून का? बरं, गणित कच्चा आहे का? शिकला नाही का तू? इथून सुरुवात कर म्हणे, इथून सुरुवात कर. 1 2 3 4 5 6 7 8 हा 8वा होते म्हणते ना तू? हो, हा 8वा होते. आता इकून म्हणे, इकून 1 2 3 4 5 6 7 हा पहिला सुद्धा 8वा होऊ शकते. मनातला कोणताही घेतला तरी 8वा होऊ शकते. मग होता असे प्रसूत आणण्यात येत. मग काय कर, पुण्य सारा वया बेटी देव ऋषी. बघा, पुण्य सारा वया बेटी देव ऋषी, वधी बालकाशी सोडू नको. बालकाचा वध कर. होता से प्रसूत आणण्यात येत. साही मारत दुराचारी. साही मारून टाकले. मग 7वा हिचा गर्भ योग माया नेत. आश्चर्य करत मना माझी. रोहिणीच्या गर्भी नेऊनी घातला. न कळे कोणाला हरिविन. कोणालाच कळत नव्हतं, न कळे कोणाला हरिविन. 7वा हिचा गर्भ योग माया नेत. आश्चर्य करत मना माझी. रोहिणीच्या गर्भी नेऊनी घातला. न कळे कोणाला हरिविन. मग रोहिणीच्या गर्भी स्थित केला, सत्कर्षण केला. कोण? देवकीचा पुत्र. कुठे गेला? रोहिणीच्या गर्भी स्थित केला. मग आता तो तिकडे गेला. 8व्यांदा माझी आई गरोदर झाली. डोहाळे पूर्वाले जेलामध्ये. कोण आहे? कोण आहे जेलामध्ये? तुरुंगामध्ये कोण आहे? बंदीखान्यात कोण आहे? डोहाळे माझ्या आईची कोण पुरवणार? माझ्या भगवान कृष्णाचे पोटामध्ये असताना, उदरामध्ये असताना माझ्या भगवान कृष्णाचे डोहाळे, माझ्या आईचे डोहाळे, याची जी इच्छा झाली असेल, माझ्या आईची इच्छा झाली असेल, ते त्या गर्भाची इच्छा होत असते, हो न पुरवली हो. तिचे पती सुद्धा जे तुरुंगवासामध्ये, आणि ही पण. आणि अशामध्येच माझा भगवान कृष्ण तीळ आणि दिवसेंदिवस असा वाढत होता हो. चंद्राच्या कलेप्रमाणे माझा भगवान बालकृष्ण माझ्या देवकी आईच्या उदरामध्ये वाढतोय. दिवसेंदिवस वाढत आहे. काय पाप केलं माझ्या भगवंतानं? अंधळ्या कोठारीमध्ये त्याला राहावं लागलं, जन्म व्हावं लागला त्याचा, नाही का? आणि त्यांना तुरुंगवास काय असतं? हे प्रारब्धाचे भोग आहेत.
प्रत्येकाचं प्रारब्ध असते. मी सांगितलं त्या दिवशी, त्यामध्ये भगवंताचं सुद्धा प्रारब्ध आहे, त्याच्या बापाचं सुद्धा प्रारब्ध आहे. प्रारब्ध हे प्रारब्ध असतं, ते कोणी चुकवत नाही आणि कोणाच्या बापाच्यानं ते चुकत नाही. म्हणून काय झालं माहिती आहे का, 8वा महिना झाला, 8वा महिना झाला, 9व्या महिन्याला सुरुवात झाली. माझ्या आईला, देवकी आईला 8व्या 9व्या महिन्याला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवस पूर्ण घेतले. नवमीच्या दिवशी नाही का, आपला अष्टमीच्या दिवशी भर रात्री 12ला नाही का, यशोदीशी काय झाला, पुत्र झाला. आणि अशामध्ये पुत्र झाला. देव म्हणजे कोणाच्या, देवकीच्या वत्री घर. जेव्हा पुत्र झाल्यानंतर मग त्यावेळेस स्थिती काय होती, आकाशवाणी झाली, अरे बाबा, अरे वासुदेवा, बघ मी सांगतो यावर नीट लक्ष कर. काय, हा जो मुलगा तुला झाला साधारण मुलगा नाही, याला उचल आणि कुठं घेऊन जा, कुठं, गोकुळामध्ये घेऊन जा, याला गोकुळात घेऊन जा. याला गोकुळामध्ये घेऊन जा. कसं नेऊ, काही चिंता करायची नाही, जे स्थिती होते समोर ते बघ, फक्त तू फक्त चालता हो. बाळ घेतलं, बाळ घेतलं हो हातामध्ये, हातात बाळ घेतलं. जगाच्या बापाचा बाप जगाच्या बापाला घेऊन निघाला. हाती घेतलं, पोटोशी लावलं. एक दरवाजाच्या कुलूप तुटून पडत होत. असे 7 दरवाजे होते. एक करता पहिला दरवाजाचं कुलूप तुटलं, दुसऱ्या दरवाजाचं कुलूप तुटलं, तिसऱ्या दरवाजाचं कुलूप तुटलं, चौथा, 5वा, 6वा, 7वा सर्व पहारेकरी झोपी गेले. 7वा दरवाजा तुटल्यानंतर फक्त वासुदेव चालत होते. काय किमया होत होती काही कळत नव्हतं. असं करता करता 7वा दरवाजा तुटून पडला. यमुनीच्या तटी आलेले आहेत आणि यमुनीच्या तटी आल्या मंद मंद पाऊस पडत होता. दादा ज्यावेळेस निघाला ना भगवान, कोणते आपण इथं पदार्पण केल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली होती. ज्या कार्यामध्ये पाऊस येतोय ना, ते कार्य सफल होत असतं. आणि तेव्हा सुद्धा भगवंताचा जन्म झाला, अवतरण झाला ना, त्यावेळेस सुद्धा मंद मंद पाऊस पडत होता. मंद मंद पाऊस पडत होता. पडत असताना माझ्या जगाच्या बापाच्या बापानं भगवंताला घेतलं आणि निघाला. एवढ्या मोठ्या थंडीमध्ये तुमच्याकडे जर एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल तर त्याला 7 पदरांनी तुम्ही त्याला झाकून घेऊन जाता का? त्याला निमोनिया नाही झाला पाहिजे. या जगाचा बाप जेव्हा अवतार धारण करतो ना, त्याला कसलं होतं आवरण, कसलं आवरण होतं. निघाल्यानंतर पुरं भिजतोय म्हणून वर छत्र धरी, शेष वर छत्र शेषानं धरलेला आहे आणि निघत आहे. आणि यमुनेच्या तटी आल्यानंतर एक टोपली मिळाली बघा, टोपली मिळाली, टोपली. आणि त्या टोपलीमध्ये मग बाळाला टाकलं. हे यमुनीने दिलेली टोपली आहे आपल्यापासून. आणि त्या टोपलीमध्ये टाकलं. टोपली घेतली. तुटुंब भरलेली नदी होती. तो प्रसंग पाहून आलो आपण. आज एवढं पात्र आहे, पूर्वी किती पात्र असेल. त्या पात्रातून निघालेला माझ्या या जगाचा निहंता जात आहे, चालत आहे. इथपर्यंत पाय नाही आला आहे, गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. परंतु यमुना जी आहे, हे यमाची पुत्री आहे. आपला बहीण आहे, यमाची बहीण यमुना हे सूर्यपुत्र आहेत. आणि दोघही हे निघत असताना ती म्हणते
का जोपर्यंत तू इथून जाऊन राहिला आणि मला जर स्पर्श केला नाही मी तुला जागा देणार नाही जासाठी. त्याला कळून चुकलं होतं का ही याची अभिलाषा करत आहे म्हणून तिनं काय केलं, भगवंतानं अंगठा काढला अलगद आणि तिला स्पर्श केल्याबरोबर काय किमया झाली दादा, पाणी दुफडी निर्माण झाली इकडचं इकडे इकडचं इकडं. आणि आमच्या जगाचा निहंता वाट करत आहे आणि जात कुठं जाव माहित नाही, पण माहित आहे त्या वाटेनं जात आहे, पण कुठं जाव याचं कळत नव्हतं. आणि गोकुळामध्ये जायला सांगितलं. थेट कोणाकडे गेले, नंद बाबाच्या घरी गेले. आणि नंद बाबाच्या घरी गेल्यानंतर मग मज ठेवी येते, माया उपजली येते, मज ठेवी आणि येते. आणि जिथं माया उपजलेली आहे मज ठेवी इथे, मज इथं ठेव, माया उपजली येते, मज ठेवी येते. आणि जे तिथं जन्मलेली माया तिला इथं घेऊन ये म्हणून त्यांनी ते उचललं. हे कोणालाच माहित नाही. उचलल्यानंतर घेऊन आले. इकडे आल्यानंतर मग त्या नंद राजाला कळलं. काय झालं, सकाळ झाली. काय झालं, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा. गोकुळीचं सुख त्यावेळेस भगवंताचं जेव्हा जिथं आगमन आहे, जिथं नंदाच्या घरी आनंद, जिथं नंद आहे तिथं आनंद आहे, जिथं आनंद आहे तिथं नंद आहे, त्या घरी भगवंताचा वास आहे दादा. तिथं आनंदाने काय परिवार जात असताना गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे आणि तोरणं झालेली आहेत, कथा चालू आहेत. आणि तिथं भगवंताचा जिथं आगमन झालं, जे पक्षी होते किलबिल किलबिल करत होते, वारा झुड 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 वाहत होता. आणि पाणी सुद्धा सरसर 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 करत असं फिरत होतं. झाडं झुडं सुद्धा प्रफुल्लित झाले होते भगवंताचं आगमन झाल्याबरोबर. आणि अशा प्रकारची स्थिती झाली दादा. आणि माझ्या भगवंताचा कथा जन्म झाल्यावर, आणि जन्म झाल्यानंतर गोकुळीचा आता फुलं आपल्याकडे नाहीत. आणि हेच असं हातानं असं काही अक्षता गिक्षता असं वाटा आणि पुष्परूपानं हात गेला. हॅलो, आता भगवंताचं ज्या ठिकाणी अवतरण
ज्या ठिकाणी भगवंताचं अवतरण झालेलं आहे आणि आपण तो जल्लोषामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्या स्वागतामध्ये जिकडे तिकडे रांगोळ्या तोरण कथा गाणे चालू आहेत आणि अशामध्ये ज्या ठिकाणी माझ्या जगाचा निहंता त्याचं आगमन झालं तिथं किती आनंद परमानंद गगनात मावत नाही असा आनंद आता या त्यांच्या पाळण्यातून निर्माण होईल। सर्वांनी नाचायचं असेल तर नाचू शकता आणि गायन सुद्धा करू शकता। चला घ्या। श्रावणात अष्टमीला आनंद हा झाला, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला। श्रावणात अष्टमीला आनंद हा झाला, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला। रूप तेज सावळी कृष्ण मूर्ती, दिव्य किरणानी सजली धरती। उजळला गोकुळी दीप ज्योती, जणू स्वर्ग उतरला भुवरती। दीनहीनांना छळणाऱ्या दृष्टाचा काळ आला, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला। श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला। गेली हरपून यशोदा माई, केशवाची गातेही अंगाई। रेशमाच्या दोरीने झोका देई, चंदनाच्या पळणी झोपी जाई। चला सयानो जाऊ बाऊ घेऊ दर्शनाला, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला। श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला। सनई चौघडात आलात वाजतो, सुळा सोहळा सारा हा गाजतो। लढीवाळा मनमाळेला पाहतो, त्यात चंद्र हा लाजतो। पंच आरती करून उत्तम ओवाळू गोपाळा, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला। श्रावणात या अष्टमीला आनंद हा झाला, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला नंदाघरी, आज बाळकृष्ण जन्मला।
कम से कम किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रंग खेळू चला, रंग उधळू चला, रंग खेळू चला, रंग उधळू चला. आला आला ग काना आला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या